नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कालच्या तासाला आपण भारतीय काव्य प्रयोजन विचारायला आपण सुरुवात केलेली आहे. कालच्या तासाला आपण मम्मटांनी जी काही 6 काव्य प्रयोजने सांगितलेले आहेत, या 6 प्रयोजनापैकी आपण मागच्या तासाला 3 प्रयोजनाचा विचार केलेला आहे. त्यामध्ये पहिलं प्रयोजन आहे यशप्राप्ती, दुसरं आहे अर्थप्राप्ती आणि तिसरं आहे व्यवहारज्ञान. अशा 3 प्रयोजनाचा आपण विचार केलेला आहे. आत्ताच्या तासाला आपण पुढचे जे 3 प्रयोजन आहेत त्या प्रयोजनाचा विचार करणार आहोत. यशप्राप्ती, अर्थप्राप्ती, व्यवहारज्ञान नंतर 4 क्रमांकाचं प्रयोजन आहे. त्या प्रयोजनाचं नाव आहे अशुभ निवारण. जेव्हा आपण साहित्य प्रयोजनाचा विचार करतो तेव्हा मम्मटांनी सांगितलेल्या कारिकेचा आपल्याला विचार करणे क्रमप्राप्त आहे. आणि त्यांच्याच कारिकेमध्ये जे अशुभ निवारण प्रयोजन त्यांनी सांगितलेलं आहे. संस्कृतमध्ये पहा, शिवेत रक्षते हा शब्द मम्मटाच्या कारिकेमध्ये आलेला आहे. शिवेत रक्षते या शब्दाचा अर्थ आपल्याला समजून घ्यावा लागणार आहे. शिवेत म्हणजे अशुभ आणि शिवेत रक्षते म्हणजे त्याचा नाश करणारे. जे जे अशुभ आहे त्या सर्व अशुभाचा नाश करणारं प्रयोजन म्हणजे नष्ट करणारं प्रयोजन म्हणजे अशुभ निवारण आहे. या संदर्भामध्ये आपण जुन्या काळामध्ये जे काही अनिष्ट आहे, जे काही अशुभ आहे, ते अनिष्ट आणि अशुभ नाहीसं करण्यासाठी प्राचीन काळातील कवीने अशुभ निवारणासाठी काव्य लिहिलेलं आहे. तर अशुभ निवारणासाठी काव्याची उपासना करणे, काव्य लिहिणे हे थोडंसं नाही, पूर्णतःच आजच्या काळामध्ये विसंगत वाटणारं आहे. आता प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये बऱ्याच गोष्टी कधी मनासारख्या घडत नसतात, कधी घडतात तर कधी घडत नाही. जेव्हा मनासारख्या गोष्टी घडत नाहीत, त्या मनासारख्या न घडणाऱ्या गोष्टीवर मात करण्यासाठी एखादा ग्रंथ, एखादा काव्यसंग्रह, एखादी कविता लिहिल्यानंतर ती गोष्ट नाहीशी होऊ शकते यावर सध्या तरी आपला विश्वास बसत नाही मुलांनो. म्हणून हे जे प्रयोजन आहे पहा, जे लिहिणारे लेखक आहेत त्यांच्या जीवनातला अशुभ प्रसंग नष्ट व्हावा, नाहीसा व्हावा यासाठी जुन्या काळामध्ये काही लेखक लेखन केलेले आहेत. आणि जे काही वाचक वाचतात, वाचकसुद्धा त्यांच्या आयुष्यामध्ये काही चुकीच्या गोष्टी घडल्या असतील, त्या चुकीच्या गोष्टीपासून मुक्तता मिळावी, क्षमा प्राप्त व्हावी, माफी मिळावी म्हणून लोक वाचत होते. म्हणून हे जे प्रयोजन आहे हे प्रयोजन वाचकाच्याही बाजूने आहे आणि लेखकाच्याही बाजूने आहे. परंतु कितपत योग्य आहे हा आपण आपल्या स्वतःच्या बुद्धीला प्रश्न विचारावा लागणार आहे मुलांनो. आता एखाद्याच्या जीवनामध्ये एखादा संकट निर्माण झाला असेल, एखादी आपत्ती आली असेल, मानवी आपत्ती असेल आणि तो संकट, ती आपत्ती नष्ट होण्यासाठी एखादा ग्रंथ जर लिहिला तर ती आपत्ती, ते संकट नाहीसं होऊ शकतं का? पहा तुम्ही, अजिबात होऊ शकत नाही. किंवा एखाद्या वाचकाच्या जीवनामध्ये एखादा अघटित प्रसंग असेल आणि तो अघटित प्रसंग नाहीसा करण्यासाठी, घालवण्यासाठी तो व्यक्ती एखाद्या ग्रंथाचं वाचन किंवा पारायण जर केला तर तो प्रसंग नाहीसा होऊ शकेल? अजिबात होऊ शकणार नाही. म्हणून मम्मटांनी हे जे प्रयोजन जरी सांगितलं असलं तरी हे प्रयोजन वाचकाच्या बाजूने आणि लेखकाच्या बाजूने हितकारक अशा प्रकारचं प्रयोजन आहे. परंतु आपल्या सत्सक विवेक बुद्धीला आपण जेव्हा प्रश्न विचारतो, हे प्रयोजन खरंच वास्तविक जीवनामध्ये उपयोगी पडणार आहे का? तर वास्तविक जीवनामध्ये अजिबात उपयोगी पडणारं नाही. हे अशा प्रकारचं समजा प्रयोजनाचा आधार घेऊन, प्रयोजनाची मदत घेऊन अनेक संकट नाहीसे करता आले असते. माणसाला
MBBS करण्याची काही आवश्यकता नव्हती, दवाखाने उघडण्याची आवश्यकता नव्हती, MBBS MD अशा प्रकारचं वैद्यकीय उच्च शिक्षण घेण्याची अजिबात आवश्यकता नव्हती. आणि म्हणून अशा प्रकारचे लेखक जुन्या काळामध्ये निर्माण झालेले होते आणि लिहितसुद्धा होते. आपल्या या अशुभ निवारणाच्या प्रयोजनाच्या संदर्भामध्ये आपल्याला उदाहरण जर घ्यायचं असेल, मयूर कवी हा एक संस्कृतमधला कवी आहे. मयूर कवीने सूर्यशतक लिहिलेलं आहे आणि हे जे सूर्यशतक त्याने लिहिलेलं आहे ते त्याला कुष्ठरोग झाला होता आणि तो कुष्ठरोग महारोग बरा व्हावा म्हणून त्यांनी सूर्यशतक नावाचा ग्रंथ काव्यसंग्रह लिहिलेला आहे आणि तो बरा झालेला आहे, कुष्ठरोगापासून तो बरा झालेला आहे. अशा प्रकारची माहिती आपल्याला मिळते. अशा प्रकारची दंतकथा वाचनामध्ये येते, आपल्याला ऐकायला सुद्धा मिळते. दुसरा एक संस्कृत कवी आहे, जगन्नाथ पंडित नावाचा संस्कृत कवी आहे. तोही गंगा लहरी नावाचं काव्यसंग्रह लिहिलेला आहे, कविता संग्रह लिहिलेला आहे. आणि जगन्नाथ पंडिताचा एखाद्या यवन स्त्रीशी संबंध आलेला होता आणि तो संबंध आलेला होता, तो तिच्याशी लग्न केलेला होता आणि तो लग्न केल्यानंतर तो काशीला गेला होता आणि काशीला गेल्यानंतर तिथल्या ब्राह्मणांनी त्याला वाळीत टाकलं, बहिष्कृत केलं, बहिष्कार घातला आणि तो बहिष्कृतपणा नष्ट करण्यासाठी, नाहीसा करण्यासाठी तो त्या ठिकाणी काशीच्या गंगेच्या काठावर बसून तो एक एक कडवं लिहित होता, एक एक रचना, एक एक ओळ लिहित होता. जसं जसं एक एक रचना तो लिहित होता तसं तसं गंगेचे पाणी वरती येत होतं. आणि तो जगन्नाथ पंडित ज्या पायरीवर बसलेला होता त्या ठिकाणी शेवटच्या कडव्याच्या वेळी गंगेचं पाणी स्पर्श केलं तेव्हा जगन्नाथ पंडित पवित्र झाला असं म्हटलं जातं. आता हे कितपत आता आपल्याला आपल्या बुद्धीला हे प्रयोजन पटणारं नाही, कारण माणसाच्या जीवनामध्ये असंख्य अगणित अशा प्रकारचे संकट येतात आणि अशी एखादं काव्यसंग्रह, एखादी कविता, एखादं पुस्तक लिहून असे अनेक संकट आपण नाहीसे केले असते, पण ते होऊ शकत नाही. म्हणून हे जे प्रयोजन आहे सध्याच्या काळामध्ये कालबाह्य प्रयोजन आहे, डेड प्रयोजन आहे, हे मूर्त झालेलं आहे. हे आपल्या बुद्धीला, आपल्या विचाराला पटण्यासारखं प्रयोजन नाही. परंतु जगन्नाथ पंडितांनी कार्यक्रमामध्ये अशा प्रकारचं प्रयोजन सांगितलेलं आहे. आणि म्हणून तर वाचन, लेखन, जे काही वाचन आहे, वाचक जे वाचन करतात आणि लेखक जे लेखन करतात ते अशुभासाठी केलं जातं, हे धाडसाचं म्हणावं लागेल. जे कोणी कवी, लेखक लिहितात ते अशुभासाठी लिहितात, जे कोणी वाचक वाचतात ते अशुभ नाहीसं होण्यासाठी वाचन करतात, असं म्हणणं आपल्याला धाडसाचं होईल, निश्चितपणे धाडसाचं होईल. आणि हे वास्तविक जीवनामध्ये शक्य नाही. म्हणून अशुभ निवारण या प्रयोजनाचा दर्जा द्यायचा किंवा नाही हा प्रश्न, या प्रश्नाचं उत्तर मात्र अनुत्तरितच राहू शकतं मुलांना. आजच्या बुद्धियुगामध्ये यावर विश्वास ठेवणं कठीण आहे. आणि म्हणून हे प्रयोजन काव्याचे नित्य प्रयोजन होऊ शकत नाही. आणखी एक आपलं उदाहरण घेता येईल मुलांनो. गुरुचरित्र नावाचा एक ग्रंथ आहे आणि गुरुचरित्र ग्रंथ बहुतांश घरामध्ये, कुटुंबामध्ये हा ग्रंथ वाचला जातो. आपल्या मनातली इच्छा, आकांक्षा, हा ग्रंथ वाचल्यानंतर आपल्यामध्ये इच्छा, आकांक्षा पूर्ण होतात, अशा प्रकारचा एक समज आहे. आणि म्हणून लोक गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण करतात. आता कितपत खरं आहे ते पारायण करणाऱ्या माणसालाच माहीत, आपला यावर विश्वास नाही. इतकं मात्र खरं आहे, ग्रंथ वाचल्यानंतर त्या ग्रंथातून ज्ञान मिळतं, त्या ग्रंथातून विचार मिळतो, त्या ग्रंथातून बोध मिळतो. हे अशा प्रकारचे लाभ वाचकाला होऊ शकतात. परंतु एखादं संकट नाहीसं होऊ शकतं यावर मात्र आपला अजिबात विश्वास नाही. म्हणून हे प्रयोजन वाचकगत आणि लेखकगत आहे, दोघांनाही लागू पडणार आहे. परंतु सध्याच्या युगामध्ये, सध्याच्या काळामध्ये, 21व्या शतकामध्ये या प्रयोजनामध्ये तथ्य दिसून येत नाही. हे प्रयोजन वास्तविक जीवनामध्ये लागू पडणारं प्रयोजन नाही. मम्मटांनी कितीही जरी सांगितलं तर आपल्या बुद्धीला, आपल्या सतत विवेकाला हे प्रयोजन योग्य वाटत नाही.
अशा प्रकारचा विचार या प्रयोजनातून आपल्याला सांगता येतो. दुसरं पुढचं प्रयोजन 5 क्रमांकाचं प्रयोजन आहे. त्या प्रयोजनाचं नाव आहे उपदेश किंवा बोध प्राप्ती. तर मंमटाने मंमटिकाच्या कारिकेमध्ये कांता संमित तयोपदेश हा शब्द वापरलेला आहे. या संस्कृत शब्दाचा मराठीमध्ये उपदेश किंवा बोध प्राप्ती असा अर्थ होतो. आता कांता संमित, कांता म्हणजे काय? पत्नी. संमित मध्ये उपदेश, पत्नीने केलेला उपदेश, हे अशा प्रकारचं प्रयोजन आहे. या उपदेशामध्ये 3 प्रकार मंमटाने सांगितलेले आहेत. त्यामधला पहिला प्रकार आहे श्रुती स्मृती उपदेश. आता जुन्या काळामध्ये, वेद काळामध्ये, पुराण काळामध्ये, मध्ययुगीन काळामध्ये अशा प्रकारचा उपदेश केला जात होता. त्या उपदेशामधला पहिला प्रकार श्रुती स्मृती नावाचा उपदेश आहे. आता श्रुती स्मृती उपदेश तो कशा पद्धतीने होता? श्रुती स्मृती उपदेश हा जबरदस्तीचा होता, लादलेला होता आणि आज्ञा केली जात होती. हे तुम्ही केलं पाहिजे, हे तुम्हाला करावं लागणार आहे, हे तुम्ही लिहाच, अशा प्रकारचा जबरदस्तीचा उपदेश जुन्या काळामध्ये केला जात होता. आणि अशा प्रकारचा उपदेश सर्वच माणसं स्वीकारतील हे सांगता येत नाही. एखाद्याला समजा एखाद्याकडून काही अपेक्षित असेल ते प्रेमानंच घ्यावं लागेल, प्रेमानंच सांगावं लागेल. जबरदस्ती करून, कंपल्सरी जर केला तर लोक हा उपदेश स्वीकारणार नाहीत, हा उपदेश ग्रहण करणार नाहीत. म्हणून हा जो उपदेश आहे, हा उपदेश या पद्धतीने मंमटाने मांडलेला आहे. तर हा जो उपदेश आहे सध्याच्या काळात तरी लोक स्वीकारणार नाहीत. हा उपदेश जुन्या काळातला आहे, अति प्राचीन काळातला हा उपदेश आहे. त्या काळामध्ये राजा बोले दल हाले, अशा प्रकारची परिस्थिती त्या काळामध्ये होते. राजा जर सांगेल ते पूर्व दिशा प्रजेला मानावी लागत होती आणि राजाचा शब्द प्रमाण मानून तो शब्द पूर्ण करण्यासाठी त्या राजाच्या प्रांतातील प्रजेला काम करावं लागत होतं. पण सध्याची परिस्थिती आज वेगळी आहे, विचित्र आहे. हा उपदेश कोणालाही स्वीकारा वाटत नव्हता आणि वाटतही नाही. हा उपदेश काय त्रासदायक आहे, कंटाळवाणा आहे. आपल्या एखाद्याच्या मनामध्ये एखादी इच्छाच नसेल तर आपण जबरदस्ती कितीही करण्याचा जर प्रयत्न केला तर तो प्रयत्न यशस्वी होऊ शकत नाही. अशा प्रकारचे उपदेश जुन्या काळामध्ये, प्राचीन काळामध्ये सांगितले जात होते. परंतु सध्याच्या काळामध्ये अशा प्रकारचा उपदेश कोणीही स्वीकारणार नाही. उपदेशाचा दुसरा प्रकार आहे इतिहास पुराणादिकांचा सल्ला. इतिहास पुराणादिकांचा उपदेश, याचा अर्थ सल्ला. आणि अशा प्रकारचे सल्ले जुन्या काळाचा संदर्भ आज वर्तमान काळामध्ये घेतला जातो. आपला उदाहरण घ्यायचं असेल तर आपण सध्या आपल्या घरामध्ये, आपल्या कुटुंबामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांसारखं व्यक्तिमत्व असलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांनं राज्यकारभार कसा पाहिलेला आहे, कसा केलेला आहे आणि त्यांचा आदर्श घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांसारखं गाव, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यासारखं आपलं गाव, आपली ग्रामपंचायत, आपला जिल्हा, आपला तालुका आणि आपलं राज्य सुद्धा चाललं पाहिजे. मागच्या सरकारमध्ये किंवा आताच्या सरकारमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांसारखं, छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन सध्याचं सरकार चालत आहे. म्हणून सध्या आपण जे जीवन जगतो त्या जीवन जगण्याच्या पद्धती ह्या वेगवेगळ्या आहेत. म्हणून इतिहासाच्या काळातला जो काही सल्ला आहे, जो काही उपदेश आहे, आज सुद्धा आपल्या घरामध्ये, आपल्या कुटुंबामध्ये आपले व्यक्ती, माणसं, आई वडील सांगतात. काय म्हणतात उदाहरणामध्ये? रामासारखे वागावे, रावणासारखे वागू नये. रामाचं जे काही वर्तन होतं, रामाचे जे विचार होते, रामाची जी वागणूक होती, रामाचे जे तत्व होते, रामासारखे वागावे, रावणासारखे वागू नये, अशा प्रकारचे सल्ले इतिहासातील पुराणांचा आजच्या काळामध्ये किंवा त्या काळामध्ये अशा प्रकारचे सल्ले दिले जात होते. परंतु आज अशा प्रकारचे सल्ले कोणी ऐकत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ वेगळा होता आणि आमचा काळ वेगळा आहे.
त्या काळाची तत्कालीन परिस्थिती वेगळी, आजची परिस्थिती वेगळी आहे. आपण आपल्या पद्धतीनं आपण जीवन जगावं, दुसऱ्याचं आपण पाहू नये. परंतु एखादा व्यक्ती इतिहासातला एखादा छत्रपती शिवाजी महाराज पहा आणि किंवा राजे संभाजी किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा अण्णाभाऊ साठे असतील, ते चांगल्या पद्धतीचे व्यक्तिमत्व आहे मुलांनो. त्यांचा आदर्श, त्यांची प्रेरणा आणि त्यांच्या व्यक्तिमत्वातला ते पैलू घेण्यास काही हरकत नाही. परंतु आपल्यासमोर जो काही इतिहास आहे तो आपण इतिहास विसरू शकत नाही. म्हणून अशा प्रकारचे ग्रंथ लिहिले गेलेले आहेत जुन्या काळामध्ये आणि त्या काळामध्ये ज्या प्रकारचे लेखन केलेलं आहे ते लेखन आज इतिहास म्हणून आपण त्याकडे पाहतो मुलांनो. तिसरा उपदेश आहे पत्नी उपदेश. त्या पत्नीच्या उपदेशाचा आपण जेव्हा विचार करतो, हा जो उपदेश असतो हा उपदेश अप्रत्यक्ष स्वरूपाचा उपदेश असतो. या उपदेशामध्ये जबरदस्ती नाही, सल्ला नाही वगैरे काहीच नाही. अशा प्रकारचा हा पत्नीचा उपदेश म्हणजे लढिवाळ प्रकारचा उपदेश असतो. या उपदेशामध्ये मनोरंजन आपल्याला पाहायला मिळतं आणि हा उपदेश मित्रासारखा उपदेश नसतो, तर हा उपदेश प्रेमाचा असतो, हा उपदेश हक्काचा असतो. हा उपदेश विनंती स्वरूपाचा असतो, आर्जव किंवा रडून अशा प्रकारचा उपदेश केला जातो. आणि पत्नी जेव्हा एखादा उपदेश करते तेव्हा त्या पत्नीचा उपदेश बहुतांश पुरुष मानतात. किंवा एखाद्याची आई आहे, एखाद्याची आई सल्ला देत असेल, एखाद्याची आई मार्गदर्शन करत असेल, एखाद्याची आई दिशा दाखवत असेल, त्या आईची दिशा, आईने दाखवलेला मार्ग कोणीही नाकारणार नाही. कारण आईच्या सांगण्यामध्ये प्रेम, जिव्हाळा, माणुसकी, ममत्व अशा प्रकारचा माणुसकीचा उपदेश आईच्या उपदेशामध्ये आणि पत्नीच्या उपदेशामध्ये असतो. म्हणून सर्वच काव्ये असे अपेक्षित करणे चुकीचे आहे. सर्वच काव्यामध्ये अशा प्रकारचा उपदेश असतो असे सांगता येत नाही. परंतु असे काही ग्रंथ आहेत, पण त्या ग्रंथामध्ये अशा प्रकारचा उपदेश सांगितलेला आहे. तर रामायणामध्ये उपदेश आहे. उदाहरण पंचतंत्र नावाचा ग्रंथ तुम्ही ऐकलेला असावं मुलांनो. पंचतंत्र नावाचा ग्रंथ आहे लोकसाहित्यामधला. पंचतंत्र आहे, ईशापनीती नावाचे 2 ग्रंथ आहेत आणि या ग्रंथामध्ये उपदेश सांगितलेला आहे. आता पंचतंत्र कोणी लिहिलेलं आहे आणि ईशापनीती हा ग्रंथसुद्धा कोणी लिहिलेला आहे, कशासाठी लिहिलं आहे, कशा संदर्भात लिहिलं आहे, हे कोणीही तो काळ पाहिलेला नाही मुलांनो. म्हणून पंचतंत्र किंवा ईशापनीती हे वाङ्मय जे आहे हे वाङ्मय वेगळे आहे आणि काव्य वेगळे आहे. म्हणून पंचतंत्र आणि ईशापनीती वाङ्मयाचा आणि आजच्या काळातल्या साहित्याचा वाङ्मयाचा आपल्याला मूल्यमापन करता येत नाही. कारण ते लोकसाहित्य आहे. हे जे 2 ग्रंथ आहेत हे 2 ग्रंथ लोकसाहित्यातले आहेत. याचा करता कोण आहे? अनामिक आहे, अज्ञात आहे, आपला माहीतसुद्धा नाही. आणि म्हणून बहुतेक काव्यामध्ये उपदेश नसतो. बहुतेक काव्यामध्ये पंचतंत्र आणि ईशापनीती हे 2 उपदेशात्मक ग्रंथ जर सोडले तर इतर ग्रंथामध्ये बहुतेक काव्यात उपदेश नसतो, तो विचार असतो. आपण जे वाचतो तो विचारासाठी वाचत असतो मुलांना, विचारासाठी वाचत असतो. आणि अशा प्रकारचा विचार या प्रयोजनाच्या माध्यमातून या ठिकाणी मांडलेला आहे. आणि आता हे जे प्रयोजन आहे उपदेश, हे जे प्रयोजन उपदेश आहे आणि हे प्रयोजन दोन्ही व्यक्तींच्या बाजूने लागू पडणारं प्रयोजन आहे. कोणकोणत्या 2? लेखकाच्या आणि वाचकाच्या बाजूने लागू पडणारं प्रयोजन आहे. तर या प्रयोजनामध्ये शेवटचं प्रयोजन आहे आनंद नावाचं प्रयोजन आहे आणि हे सर्वात महत्त्वाचं प्रयोजन आहे मुलांनो, सर्वात महत्त्वाचं प्रयोजन आहे. मम्मटाच्या कार्यक्रमामध्ये सद्यफर निवृत्ती अशा प्रकारचा शब्द आलेला आहे. त्याचा अर्थ सद्य परिस्थिती सुटका असा होतो आणि त्यालाच आपण आनंद असं म्हणतो मुलांनो. तर साहित्यामध्ये जी काही नैतिकता आलेली असते, भावनिकता आलेली असते, व्यावहारिकता आलेली असते आणि अशा प्रकारच्या ज्या गोष्टी असतात या साहित्यामध्ये सहजपणे आलेल्या असतात. आणि या गोष्टी म्हणजे काय? या गोष्टी म्हणजे आनंद आहे मुलांनो. आणि म्हणून जे काही साहित्यातून, ग्रंथातून, पुस्तकातून जे काही सल्ले दिले जातात आणि या सल्ल्यातून वाचकाचे दुःख हलके होते, याचाच अर्थ
एखादा वाचक एखादा ग्रंथ वाचल्यानंतर त्याचं मन जर हलकं झालं असेल, त्याला आनंद मिळतो मुलांनो. म्हणून जो कोणी लेखक लिहितो तो कशासाठी लिहितो? तो आनंदासाठीच लिहितो. आणि जो कोणी वाचक ग्रंथ वाचतो, पुस्तकं वाचतो, तो कशासाठी वाचतो? आनंदासाठीच वाचतो. आणि म्हणून हे प्रयोजन वाचकास व लेखकास आनंद देणारा आहे. मम्मटाने जे काही 6 प्रयोजन सांगितलेली आहेत, या 6 प्रयोजनामध्ये सर्वश्रेष्ठ प्रयोजन आनंद नावाचं प्रयोजन आहे. आता आनंद हे प्रयोजन सध्याच्या काळात लागू पडते असं नाही. पाश्चात्य जे साहित्य आहे, पाश्चात्य साहित्याला सुद्धा लागू पडतं, पौरात्यांच्या काव्याला सुद्धा लागू पडतं, मध्ययुगीन काव्याला सुद्धा आनंदच लागू पडत असतं. बाहेरच्या देशामध्ये सुद्धा जे कोणी लेखक लिहितात ते आनंदासाठी लिहितात, जे कोणी वाचक वाचतात ते आनंदासाठीच वाचत असतात. म्हणून आनंदास जे काही आपला आनंद प्राप्त होत असतो, प्रत्येक माणूस प्रत्येक व्यक्ती आनंदासाठीच प्रयत्न करत असतो, आनंदासाठीच धडपड मिळत असतो. ते आनंदाचं स्वरूप वेगळं असतं. तर आनंद कसा आहे, आनंदाचं काय मोजवं हे अजिबात सांगता येत नाही. प्रत्येक माणूस जीवनाकडे कसं पाहतो, कशात सुख मानतो, ते आनंद आहे. तर आनंदाचं मोजमाप आपल्याला अजिबात करता येत नाही. आनंद सुखामध्ये आहे, आनंद समाधानामध्ये आहे, आनंद शांततेमध्ये आहे, आनंद निरोगीपणामध्ये आहे, आनंद तंदुरुस्तपणामध्ये आहे, आनंद वाचण्यामध्ये आनंद आहे, लिहिण्यामध्ये आनंद आहे, बोलण्यामध्ये आनंद आहे. आनंद प्रत्येक गोष्टीमध्ये आहे. आपण त्या गोष्टीकडे, त्या घटनेकडे कसं पाहतो, त्यामध्ये आपल्याला आनंद मिळत असतं मुलांनो. म्हणून आनंद जे आहे, आनंद शारीरिकतेपेक्षा मानसिकतेमध्ये आनंद असतो मुलांनो. शारीरिकपेक्षा मानसिकतेमध्ये आनंद असतो. एखादा व्यक्ती समजा छानपैकी असा हसत खेळत असेल, तो आनंदी आहे. एखाद्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर कुठले नैराश्य जाणवत नसेल, कोणत्या प्रकारचे दुःख आवेश, दुःख व्यंग दिसत नसतील, तो सुद्धा व्यक्ती आनंदी आहे. म्हणून आनंद प्रयोजन हे कसं आहे, सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचं प्रयोजन आहे. आता सांगितल्याप्रमाणे आनंद समाधानामध्ये आहे, आनंद सुखामध्ये आहे, आनंद अनुकूल संवेदनेमध्ये आहे. आपण कसा विचार करतो, कसं पाहतो, आपण कसं बोलतो, आपलं वर्तन कसं आहे, यामध्ये आनंद दडलेला असतो. आनंद दिसत नाही. मी आनंद आहे, माझ्याकडे लक्ष असू द्या, मला आनंद म्हणतात, हे असं कधीच होणार नाही मुलांनो. म्हणजे तुम्ही कशा पद्धतीने जीवन जगता आणि त्यामध्ये आनंद दडलेला असतो. म्हणून आनंद हे प्रयोजन, आनंद प्रयोजनालाच आल्हाद सुद्धा म्हणतात. आनंदाला काय म्हणतात? आल्हाद असंही म्हणतात. आणि म्हणून इतर प्रयोजने जे आहेत इतर प्रयोजने आनंद प्रयोजनाच्या तुलनेमध्ये, आल्हाद प्रयोजनाच्या तुलनेमध्ये गौण आहेत, अनित्य आहेत आणि केवळ अनुषंगिक स्वरूपाची इतर प्रयोजनं आहेत. म्हणून आनंद किंवा आल्हाद हेच काव्याचे सर्वश्रेष्ठ खरे प्रयोजन आहे. आणि यामध्ये हे प्रयोजन दोघांच्याही बाजूने लागू पडणार आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारची उणीव नाही. हे प्रयोजन एकांगी स्वरूपाचं नाही. हे प्रयोजन लेखकाच्या बाजूनेच नाही किंवा लेखकाच्या बाजूने आहे आणि किंवा वाचकाच्या बाजूने असं यामध्ये दिसून येत नाही. म्हणून आनंद किंवा आल्हाद हे प्रयोजन सर्वश्रेष्ठ सर्वांगीण अशा प्रकारचं प्रयोजन आहे. अशा प्रकारे मम्मटांनी कार्यक्रमामध्ये अशा प्रकारचे 6 प्रयोजन सांगितलेले आहेत. आपण आता या प्रकाराच्या आपण समारोपाकडे वळत आहोत. अशा प्रकारे मम्मटांनी यशप्राप्ती, अर्थप्राप्ती, व्यवहारज्ञान, अशुभ निवारण, पत्नी उपदेश आणि आनंद आदी प्रयोजने त्यांनी कार्यक्रमामध्ये सांगितलेले आहेत. इतर प्रयोजने पूरक व अनुषंगिक आहेत, तर आनंद हे प्रयोजन सर्वश्रेष्ठ आहे. हा भारतीय काव्य प्रयोजन विचार वरीलप्रमाणे स्पष्ट करण्यात आलेला आहे. मुलांनो, धन्यवाद.